दीपाली रेसिपी चॅनलला तुमचं स्वागत आहे। आज मी बनवत आहे कलेजी पोटा ग्रेव्हीवाला सब्जी। चल आपण बघूया आता कशी बनवायची। तर आता मी घेतलेला आहे बघा, 2 कांदे चिरलेले आहे, टमाटर चिरलेला आहे, थोडासा कढीपत्ता, कोथिंबीर, अद्रक, लसूण, थोडीशी रेडवाली मिरची आहे, ती पण थोडीशी तिखट लागण्यासाठी थोडी घेणार आहे मी। आणि ही आहे पाव किलो कलेजी पोटा। बघा आज मी कशी बनवते तुम्ही बघा। तर आधी आपण टाकूया कांदा। तर याला चांगलं एका साईडला आपण थोडासा कढीपत्ता पण टाकून देऊया। कांदा आणि कढीपत्ता छान ब्राऊन होईल। त्याच्यामध्ये टमाटर, कांदा झाला आपला ब्राऊन, आता याच्यामध्ये आपण टमाटर वितळून घेऊया चांगलं छानपैकी। ते गरम होत नरम होऊन जाईल। आणि हा मी मिरचीचा ठेचा पण बनवून घेतलेला आहे की तिखट आणि चव होण्यासाठी। हे बघा, हा मिरचीचा ठेचा पण टाकू आपण। आणि अद्रक लसूणचं याच्यामध्ये घेतलेले म्हणून फक्त मी मिरची कुटून घेतलेली। हे पण छान घालून आपण याच्यात टाकूया 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट। जास्त नाही टाकायची, त्याला पण आपण छान मिक्स करून घेऊया। छान हलवून घ्यायचं। हे असं आपलं छान फ्राय होईल बघा। टमाटर गळाले ना, असे गळायला लागतात। किंवा मिरचीचा ठेचा बनवलेला मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं, तर मिठामुळं टमाटर मिरची हे छान गळाल्या। घरच्यांना थोडंसं तिखट आवडतं म्हणून मी 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा लाल मिरचीचा चुरा टाकलेला आहे, वाळलेल्या मिरच्या, सुक्या मिरच्या, त्या पण छानपैकी आपण त्याच्यात फ्राय करून घेऊ। आणि आपण आता टाकूया मसाले। तर हे बघा, 1 चमचा हळद, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मिरची पावडर। आता आपण टाकूया कलेजी पोटा। त्याला चांगलं मिक्स करून घेऊया। आणि लास्टला गरम मसाला आणि हिरवी मिरची टाकायची, अर्धा चमचा मीठ टाकायचं। असं आपलं कलेजी पोटा बनवण्याची पद्धत आहे माझी, मी अशीच बनवतो। तर आता याला आपण स्लोवरती झाकण आणि स्लोवरती शिजवूया आपण। याला पाणी सुटेल, तेल सुटेल थोडं, ठीक आहे? हे कमेंट करून मला सांगा प्लीज।